मंडळी नमस्कार. हातात आंबे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की हा हापूस किंवा केशर आंबा कुठून आला. जर तुम्हाला आठवत असेल तर बरोबर 10 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ केला होता की केशर आंबा पाडाला लागलाय का नाही हे कसं चेक करायचं आणि तो जर पिकण्यालायक असेल म्हणजे पिकण्याला जर तयार असेल तर तो कसा काढावा हा आपण व्हिडिओ पाहिला होता. त्यानुसार आपण जवळजवळ 2 डझन आंबे काढलेत आपल्या शेतामधले. हा केशर आंबा आहे आणि आज बरोबर 10 दिवसानंतर तो आंबा पिकलेला दिसतोय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा आंबा कसा पिकत घालायचा. तर हा आंबा पिकत घालायला आपण कुठलेही कार्पेट किंवा केमिकल वापरलेलं नाहीये. केवळ सेंद्रिय पद्धतीने आणि दुसरं म्हणजे घरगुती पद्धतीने हा आंबा पिकवला गेलेला आहे. हा आंबा पिकवण्याची सोपी पद्धत म्हणजे जर तुमच्याकडं पेंडा असेल म्हणजे काही ठिकाणी त्याला बेळा म्हणतात. आपण जो भात पिकवतो ना त्याचा जो पेंडा असतो गवत असतं तो घ्यायचा, ते खाली हातरायचं आणि त्याच्यावर हे आंबे ठेवून द्यायचे आणि वरून पुन्हा तो पेंडा हातरायचा आणि त्याच्यावर आपलं हे पोतं असतं ना ते पोतं वरून झाकायचं आणि बरोबर 10 ते 12 दिवसांनी ते आंबे पिकतात. आणि ते पिकल्यानंतर बघा हा रिझल्ट आहे. याला कुठलंही केमिकल नाही, कार्पेट नाही किंवा काही नाही, केवळ सेंद्रिय पद्धतीने घरगुती पद्धतीने हा आंबा पिकवलेला आहे. तुम्हाला जर हे आंबे हवे असतील तर मला कमेंट करून सांगा, तुमचा नंबर द्या जेणेकरून तुम्हाला तुमची ऑर्डर देऊ शकतो. आता हा आंबा पिकत कसं काढायचं आपण पाहू. हा जमिनीवर असा पेंडा हातरायचा. हे आंबे असे ठेवायचे. शक्यतो आंबे जर तुम्ही उभे ठेवले तर चांगलंच आहे. असे आंबे रचून घ्यायचे एकावर एक बाजूला आणि त्यावर पुन्हा पेंडा टाकायचा. असा पेंडा टाकायचा आणि हे बंद करायचं आणि त्यावर नंतर पोतं टाकून ते झाकायचं आणि बरोबर 10 ते 12 दिवसांनी उघडून पहा तुमचे आंबे अशा पद्धतीने अगदी नैसर्गिकरित्या आणि कुठलेही केमिकल न वापरता असे पिकलेले असतील. मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. परत पुन्हा लवकरच भेटूया अशा वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.